नमस्कार, मी आशुतोष पाटील. बातमी आणि बरंच काही मध्ये स्वागत. बातमी आणि बरंच काहीचा आजचा विषय आहे 90च्या दशकात केवळ मुंबईत नाही तर संपूर्ण भारतात दहशत माजवणाऱ्या एका कुख्यात डॉन संदर्भाची बातमी आहे. रवी पुजारी तो हाच गुंड ज्यानं मुंबईच्या रस्त्यावर आपली टोळी सक्रिय केली, देशात स्वतःच्या नावाची दहशत निर्माण करत अंडरवर्ल्डच्या जगात पाऊल ठेवलं आणि आता हाच अंडरवर्ल्डचा पुजारी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. पहा आमची बातमी आणि बरंच काही. अंडरवर्ल्डचा डॉन म्हणवणारा रवी पुजारी तब्बल 15 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागलाय. पश्चिम आफ्रिकेतल्या सेनेगल इथून त्याला अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी रवी पुजारी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती आणि त्यानंतर भारतीय दूतावासाच्या सूचनेनंतर सेनेगल पोलिसांनी रवी पुजारीच्या अटकेची कारवाई केली. सध्या त्याच्या प्रत्यार्पणासाठी सेनेगल सोबत चर्चा सुरू आहे, पण रवी पुजारी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कोण आहे हा रवी पुजारी? एक ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया. रवी पुजारी कुख्यात डॉन छोटा राजनसाठी काम करायचा. 90च्या दशकात मुंबईत सक्रिय होता. 2001 साली छोटा राजनच्या गँगमधून रवी पुजारी बाहेर पडला. पुजारी जवळपास 15 वर्ष भारताच्या बाहेर होता. अनेक देशांमध्ये खंडणी आणि खुनाचे आरोप त्याच्यावर आहेत. 200हून अधिक गुन्ह्यांची नोंद रवी पुजारीच्या नावावर आहे. अनेक सेलिब्रिटींना खंडणीसाठी धमकावण्याचं काम त्यांनी केलंय. शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन अशा अनेक सेलिब्रिटींना त्यांनी धमकावलेलं आहे. अनेक देशांमध्ये त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. आणि आता जेव्हा हा सापडलाय, अँथनी फर्नांडिस या नावाने तो सेनेगलमध्ये पश्चिम आफ्रिकेत वास्तव्याला होता. म्हणजे मुंबईतून पलायन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत त्यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय उभारला होता. अनेक हॉटेल्स बिझनेसमध्ये त्याचा हिस्सा होता. पुजारी कुख्यात डॉन छोटा राजनसाठी पण काम करायचा. आणि कोण आहे हा रवी पुजारी, कसं करायचं, त्याची कशी कामगिरी होती, त्याच्याविषयीची खास माहिती ज्यांना आहे असे मुंबईतले काही मोजके पत्रकार आहेत. त्यापैकी एक आहेत वरिष्ठ पत्रकार एस बालकृष्णन यांच्याकडे आपण थेट जाऊया. बालकृष्णनजी, रवी पुजारी कोण होता आणि रवी पुजारीच्या अटकेला काय महत्व आहे? देखिए, रवि पुजारी पहले छोटे राजन के साथ में था और जब भी छोटा राजन दाऊद के साथ में काम कर रहा था, वो भी डी कंपनी का एक बहुत ही इम्पोर्टेंट मेंबर था. और डी कंपनी के लिए बहुत सारे काम उसने किया है. और फिर बाद में जब भी छोटा राजन अलग हो गया दाऊद से, तो रवि पुजारी भी उनके साथ में अलग आ गए वो. और जेव्हा बँकॉक मध्ये हल्ला झाला होता त्यावेळेस रवी पुजारीचा काय संबंध होता? तभी भी रवि पुजारी उन्हीं के साथ में था. लेकिन वो जो हल्ला हुआ उसके बाद रवि पुजारी अपना खुद का अलग थे, क्योंकि वो जो हल्ला हुआ उसके बाद जो छोटा राजन का जो गैंग जो था उसका लीडरशिप में बहुत बड़ा धक्का पहुंचा, क्योंकि कोई था नहीं उसको लीड करने के लिए. ये हॉस्पिटल में था छोटा राजन और फिर बाद में कस्टडी में लेके गया. तो उस बैकग्राउंड में रवि पुजारी ये अपना खुद का गैंग बना के वो डी कंपनी के खिलाफ काम करने का ये किया. और डी कंपनी के बहुत सारे बिजनेसमैन जो है बॉलीवुड में जो लोग हैं उनको डैमेज करने के लिए उनको फोन करके खंडनी वसूल करना, ये सब काम करना. बरोबर आहे बालकृष्णनजी. अनेक फिल्म स्टारना त्यांनी धमकावलेलं आहे. शाहरुख खान, सलमान खान, अनेक नाव आहेत. कशा प्रकारे त्याची मोडस ऑपरेंडी असायची, का धमकावायचा? नहीं, उनका मोडस ऑपरेंडी ऐसा था, उनको बॉलीवुड और रियल एस्टेट में एग्जैक्टली क्या होता था, क्या डेवलपमेंट है, उसका रियल टाइम में उनके पास इंफॉर्मेशन होता था. बरं. कुछ लोग का कहना है कि पुलिस में कुछ उनके फ्रेंड्स थे जो उनको इंफॉर्मेशन देते थे. लेकिन जो भी है, लेकिन अगर कोई डेवलपमेंट रियल एस्टेट में होता है 24 घंटे के अंदर रवि पुजारी के कान में
वो इंफॉर्मेशन पहुंच जाता था। उसके आधार पर उसने बहुत सारे बिल्डर्स को टारगेट किया है, और अगर कोई उनका जो मानना है, उनका बात नहीं सुनता है, तो वो अपना शूटर्स भेज के उनको अटॅक करने का बरोबर आहे. त्यांनी मुंबईत गोळीबार पण केलेत. मजीद मेमन प्रसिद्ध वकील, त्यांच्यावर पण त्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. मजीद मेमन कोई अपना बिल्डर नहीं था, कुछ भी नहीं था, लेकिन उनका जो रवैया था, पॉलिटिकल लाइन था, उसके खिलाफ उसको सबक सिखाने के लिए उसने फायरिंग करवाया, और फिर बाद में महेश भट्ट के ऊपर भी उसने फायरिंग कराया। बोलता है मैं देशभक्त डॉन हूँ, ये लोग जो कहते हैं हमारे देश के खिलाफ है, तो उसका अगदी इमेज बरोबर आहे बनाने के लिए बालकृष्णनजी. त्याला स्वतःला देशभक्त डॉन म्हणून घ्यायचं होतं. जी. ती त्याची इमेज त्यांनी जपली होती. तो नेहमी स्वतःला असं देशभक्त आहे समजायचा, आणि कोणी देशाच्या विरुद्ध काही स्टेटमेंट केलं तर त्याच्यावर अटॅक करायचा, असं पण सांगण्यात येतं. हाँ, तो वैसा भी है। उनका जो मोडस ऑपरेंडी अलग अलग, एक तो वसीले का, खंडनी का, और दूसरा उसका इमेज बनाने का, देशभक्त बोल के, ये दोनों काम मिलके साइड बाय साइड उसने काम किया है। और वो फॉरेन से ज्यादा काम करते थे। एक दो बार इंडिया में आए थे, मैंगलोर में उनका बेस है, उधर आए थे, फिर बाद में वापस चला गया दूसरे पासपोर्ट के ऊपर में। और आप देखिए, उनको सेनेगल जैसा एक छोटा अफ्रीकन देश में उनका अटक हुआ, तो इससे ये पता लगता है कि कैसे इन अंडरवर्ल्ड का नेटवर्क कहाँ तक पहुंचा है। अगदी बरोबर आहे. छोटे छोटे अफ्रीकन देश में भी उनका पहुंचा है। तो लेकिन अभी जो उनका अटक जो हुआ है, ये हमारे जो सिक्योरिटी एजेंसी मुंबई पुलिस के लिए एक बहुत बड़ा यश है। और उनको लाने के बाद, इंटरोगेशन के बाद बहुत सारी इन्फॉर्मेशन अगदी बरोबर. बालकृष्णनची अशी माहिती मिळते की त्यांनी नुकतीच गुजरातच्या एका मोठ्या सिमेंट इंडस्ट्रीच्या एका मालकाला त्यांनी धमकावलं होतं, आणि त्यामुळे गुजरात पोलीस पण यांच्या मागावर होते. गुजरात पोलीस, बँगलोर पोलीस, मुंबई पोलीस अशा सगळ्या, त्याशिवाय इंटेलिजन्स एजन्सीज, या सगळ्यांच्या एकत्रित कारवाईचा कुठे ना कुठेतरी हा परिणाम झाला, आणि त्याला ट्रेस करण्यात आलं. जिथे तो पकडला गेला सेनेगल, तिकडे गुजराती कम्युनिटी खूप आहे, आणि त्या गुजराती कम्युनिटीच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली की हा रवी पुजारी इथेच आहे. आणि अशी माहिती कळते की जवळजवळ 3 बस भरून पोलीस कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते, आणि त्यांनी जाऊन एका सलून मधून रवी पुजारीला उचललं. बालाजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो इथे. आपल्यासोबत सुधाकर सुराडकर, वरिष्ठ निवृत्त अधिकारी, ते आपल्यासोबत जोडले आहेत. सुराडकर साहेब, एका डॉन म्हणणाऱ्या, एका अंडरवर्ल्डच्या एका व्यक्तीला पश्चिम आफ्रिकेत जाऊन आपल्या सगळ्या इंटेलिजन्स एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आली. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? किती महत्वाची ही घटना आहे? घटना महत्त्वाची आहे, पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे डॉन मोठे कसे होतात. पुजारीबद्दल मला काही माहिती नाही, मी त्याला कधी म्हणजे त्याच्यावर कारवाई केली नाही काय, पण मी भाई ठाकूरवर कारवाई केली आहे. दाऊदबद्दल माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही, पण आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कल्पना आहे की हे जे डॉन जेवढे मोठे झाले, हे काही पोलीस अधिकारी आणि पुढारी यांच्या जोरावरच मोठे झालेले आहेत, आणि यांचा पोलिसांचा आणि पुढाऱ्यांचा पाठिंबा गेला की लगेच संपतात. आज दाऊद काय आहे? काहीच नाही, आणि तो काही करू शकत नाही. एक लक्षात घ्या, काही देशामध्ये असे गँगस्टर होते की जे शासन बदलू शकत होते. सुदैवाने आज जगात कुठेही असे गुंड टोळी नाही की जे शासन बदलू शकतात, एवढे प्रभावी असावेत. बरं. आणि आपल्याकडे दाऊदचं काय, कोणाची छोटा राजांची ताकद काय होती? काही पोलीस अधिकारी आणि काही राजकीय पुढारी. आता हे मी सांगायची गरज नाही, पण या राजकीय पुढाऱ्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाहीये. पोलिसांपैकी काही अगदी क्षुल्लक जे ज्युनियर अधिकारी आहेत त्यांना, काही लोकांना फारच, ती पण अगदी नगण्य अशी कारवाई झालेली आहे. इथे प्रश्न येतो तो आपले न्यायव्यवस्थेचा. आणि आता आज जी परिस्थिती आहे ती अशी झालेली आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे न्यायपालिकेकडे बघावं लागतं, आणि आपण आपलं नशीब की न्यायपालिकेकडून आपल्याला न्याय मिळतो आहे. पोलिसांवर लोकांचा विश्वास नाही, अपवादात्मक सोडून द्या, काही फार चांगले पोलीसवाले आहेत, काही शंका नाही. इथे आता जे धरले गेलेले आहे, ही जी परिस्थिती कशी निर्माण झाली की तो सापडला. आणि यात सर्वात जास्त जर क्रेडिट द्यायचं तर मला वाटतं जे काही मी ऐकलं आणि बघितलं त्यातून बँगलोर पोलीसला द्यायला पाहिजे. तर याच्या मुळाशी आपण जाणार आहोत का? पुजारीला मोठे करणारे कोण पुढारी आहेत, कोण पोलीसवाले आहेत? निश्चितच. तर शेवटी जोपर्यंत आपण आपली व्यवस्था पूर्ण सुधारत नाही
तोपर्यंत काही होणार नाही. तर मी तर म्हणेन की आणि यात आपण प्रत्येक जण जबाबदार आहोत. एक सामान्य नागरिक साक्षीदार म्हणून पुढे यायला पाहिजे, पोलीस अधिकारी तपास योग्य केला अगदी पाहिजे, बरोबर आहे सर. प्रॉसिक्युटर योग्य अगदी मांडलं बरोबर आहे. फार पाहिजे. सुंदर आणि हे मुद्दा सर्व तुम्ही या जेव्हा निमित्ताने होईल पुढे आणलात की सामान्य माणसाची देखील जबाबदारी आहे. आपण परत जाऊया वरिष्ठ पत्रकार एस बालाकृष्ण यांच्याकडे. बाला सर, रवी पुजारीचे आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली? म्हणजे अंधेरीमध्ये अगदी छोट्या हॉटेलमध्ये काम करायला आलेला हा मुलगा होता, तो कसा पुढे गेला हो? देखिए, उस जमाने में, अभी तो वैसे वो लोग भाई लोग बोलते हैं सेक्शन ठंडा है, लेकिन उस जमाने में जबरदस्त अंडरवर्ल्ड का जो कि रियल एस्टेट में जो बूम हो रहा था, बॉलीवुड में बूम हो रहा था, तो काले धन का जो इन्वेस्टमेंट जो था वो जबरदस्त हो रहा था. तो सबके सामने ये बात आ गया कि कितना पैसा किसके पास है वगैरह बोलते. तो अंडरवर्ल्ड ने उसको टारगेट करना शुरू किया, अलग अलग जो लोग हैं. तो रवि पुजारी और अनिल परब और दूसरे जितने भी लोग थे, और दूसरा जो राजन का 3 जो राइटर मैन थे, संजय रगड़ वगैरह, उनका जो डेथ हो गया माया डोलस के हाथ में नेपाल में, उसके बाद एक बहुत बड़ा एक वैक्यूम सा हो गया एक स्ट्रॉन्ग लीडरशिप का. उस टाइम में रवि पुजारी पिक्चर में आए और छोटा राजन उनको बहुत सारे काम दिए उनको करने के लिए. पहला डी कंपनी के लिए जो करता था, फिर बाद में छोटा राजन का जो काम असाइनमेंट जो है सब वो करता था. आदमी बहुत ही शार्प है और क्रिकेट बैटिंग में भी उनका इंटरेस्ट है, लेकिन मेन तो उनका था एक्सटॉर्शन का. हा तर सुरुवातीला केवळ चहा आणून द्यायचा, त्यावेळेचे काही गुंड होते त्यांना केवळ चहा आणून द्यायचं काम करायचा. वैसे कुछ अपना जो एनकाउंटर स्पेशलिस्ट है वो लोग भी ऐसे ही पहले शुरुआत में चाय दे के ऊपर आ गए ना लाइफ में. तो पहले चाय, फिर बाद में चाय पानी दे के उन लोग ऊपर आए. लेकिन इनका जो ऑपरेशन, इंटरनेशनल ऑपरेशन इतना जबरदस्त था, बहुत सालों से पुलिस उनके पीछे पड़ा था, लेकिन वो अपना जो मोबाइल का सिम कार्ड चेंज करने का, उनका प्लेस ऑफ रेसिडेंस चेंज करने का, और ऐसे ऐसे जगह में जाता था जहाँ पे उनको ट्रेस करना बहुत ही मुश्किल था. अभी उनके खिलाफ FIR मुंबई में है, गुजरात में है, कर्नाटक में है. तो एक जॉइंट ऑपरेशन करके हमारे जो खुफिया एजेंसी है RAWIB ने दोनों मिलकर एक जबरदस्त ऑपरेशन किया, जिसके तहत नजर आया है. अभी उनका इंट्रोगेशन में, जैसा सोलर के साथ में बताया, अगर वो लोग पूछते हैं उनका पुलिस में कौन कौन उनके साथी थे, उनके पार्टनर कौन कौन थे पुलिस में, अगर वो भी इंफॉर्मेशन आया, क्योंकि आप जानते हैं कि जैसा वो इंस्पेक्टर मोमिन था, उनका डायरेक्ट डी कंपनी से टच था बोल के उनको डिसमिस किया गया. ऐसे दूसरे भी अगर पुलिस ऑफिसर्स हैं जो इनके टच में करके जो इनको यूज करते थे एक्सटॉर्शन के लिए, तो वो भी जो एंगल जो है वो एक्सपोज हो जाएगा. बालाजी, याचा नुकताच याचा एक सहकारी जवळचा गेल्या काही दिवसांपूर्वी पकडला गेला आणि त्यानंतर ही माहिती मिळाली. आधी अशी एक माहिती मिळाली होती की ह्याच्या मुलांचा शोध घेतला गेला, पण ह्याची मुलं आफ्रिकेत नव्हती, ह्याची मुलं वेगळीकडे होती. नंतर असं कळलं की नेटवर्कच्या माध्यमातून, जसं मी सांगितलं की जेव्हा यांनी गुजरातमधल्या व्यापाऱ्याला धमकवलं, सिमेंट व्यापाऱ्याला, एका मोठ्या इंडस्ट्रीजला, तेव्हा गुजरात पोलिसांच्या रडारवरती हा आला आणि गुजराती सोर्सेसच्या थ्रू याला पकडण्यात आलं. बिल्कुल सही है. जो गुजरात में जो दहशत जो कर रहा था, उसकी वजह से गुजरात पुलिस उसको ज्यादा सीरियस लिए है. और आप जानते हैं आजकल गुजरात का चलता है दिल्ली में भी, तो जिसके वजह से एक टॉप टीम बना के लोग उसको ट्रैप किए, टेक्निकल ऑपरेशन करके उनको जहाँ पे सेनेगल में है उधर पकड़ा गया. अभी दूसरे भी जो गैंगस्टर्स है, लेकिन मेन जो है दाऊद के बारे में सरकार क्या कहते हैं. चुनाव के पहले दाऊद को यहाँ पे अगदी बरोबर बालाजी, दाऊदचं याचं काय कनेक्शन होतं? निवडणुकीच्या आधी याला पकडलंय, काय ही बातमी आहे? एक छोटासा मला ब्रेक इथे घ्यायचा आहे, आणखीन काही खुलासे होणार आहेत, पण एक छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहताय बातमी अंडरवर्ल्डच्या रवी पुजारीची. या रवी पुजारीनं आपल्या गुन्हेगारी विश्वाची सुरुवात मुंबईतल्या अंधेरीतून केली. विरोधक असलेल्या बाला झाल्टीची हत्या करून त्याने अंडरवर्ल्डच्या विश्वात पाऊल ठेवलं. छोटा राजांच्या टोळीमध्ये हा आधी सामील झाला होता 1990च्या आसपास, आणि 1990च्या नंतर तो दुबईमध्ये जाऊन त्यांनी तिथूनच बिल्डर असतील, हॉटेल मालक असतील, त्यांना धमकावायला सुरुवात केली होती आणि खंडणी मागायचा, प्रोटेक्शन मनी मागायचा. आणि त्यानंतर 2001 साली छोटा राजांच्या गँगमधून हा पुजारी बाहेर पडला. रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉन सोबत काम केलंय. 2 दशकापूर्वी त्याने स्वतःचा
वेगळा गट तयार केला आणि त्यामुळे वेगवेगळ्या देशात त्याच्यावर खंडणी तसेच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. हा रवी पुजारी अँथनी फर्नांडिस नावाचा पासपोर्ट घेऊन प्रवास करत होता आणि गेल्या 15 वर्षात वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी जे गुन्हे केले आहेत, जवळजवळ 70हून अधिक सेलिब्रिटीजना, शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, यासारख्या अनेक सेलिब्रिटीजना त्यांनी धमकावलं आहे. त्याचं एका हिरोईनवर प्रेम होतं, ती त्याला आवडायची, म्हणून ज्यावेळेस तिच्या विरुद्ध बातमी आली तेव्हा विरोधी पार्टीनं सुद्धा त्यांनी धमकावलं आहे. एका फेमस IPL मधल्याच एक नाव त्या हिरोईनचं त्याच्यामध्ये ऐकलं जोडलं गेलं होतं. त्या हिरोईनच्या विरुद्ध ज्यांनी केस केली त्यांना त्यांनी धमकावलं होतं. हा फॉरेनमधून मुंबईतल्या बिझनेसमॅनला धमकावायचा आणि प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली करोडो रुपये वसूल करायचा. मी परत जातोय सुधाकर सुराडकरजी यांच्याकडे. सर, अशा प्रकारे मुंबईच्या बाहेर बसून हे गँगस्टर खंडणी मागतातच कसे? कसं शक्य होतंय? आता बालकृष्णन म्हणाले चाय, आपण म्हणाला चाय पाणी. मला वाटतं पुढची स्टेज आहे तोडपाणी. बरं, आता यात जे तोडपाणी होते यातले लाभार्थी कोण आहेत? यातले लाभार्थी कोण आहेत हे कधीच बाहेर येत नाही आणि येणार नाही. बरोबर आहे सर. कारण हे लाभार्थी चांगले प्रस्थापित आहेत, काही पोलीसवाले आहेत आणि काही पुढारी आहेत. पत्रकार पण सुटले नाहीत. माफ करा, फार स्पष्ट बोलतोय. बरं. आणि हे जोपर्यंत चाललंय ना, तोपर्यंत या पुजारीस काय, दाऊद काय, अशा माणसांना आपण अवास्तव विनाकारण महत्त्व देतो आहे. अगदी बरोबर आहे सर. हे काही एवढे मोठे नाहीत जे कुणी राष्ट्राच्या विरुद्ध काही करू शकतात. कुठल्याही राष्ट्राने ठरवलं तर यांना चिरडून टाकणं काही अवघड नाही. दाऊदला जर पाकिस्ताननी साथ दिली ना, तो काय, तो आज तिथे तर हेच आहे ना, नजर कैदेतच आहे. अगदी बरोबर काय आहे. ताप आहे त्याची? ते गुंडांना आपण जे महत्त्व देतोय ना, हे अगदी बरोबर आहे सुधाकरजी. तुम्ही अतिशय चांगला मुद्दा घेतला था. या गुंडांना महत्व देण्याची काही एक गरज नाहीये. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. मी परत एकदा जातो एस बालकृष्ण यांच्याकडे. सर, आता यापुढे काय होणार? याचं प्रत्यार्पण शक्य आहे का? आपलं ट्रीटी आहे का त्यांच्याशी? देखिए, ये जो है, ये रवि पुजारी का अटक जो है वो उतना बड़ा किस्सा नहीं है, लेकिन मेन अभी चैलेंज है मोदी सरकार के सामने दाऊद इब्राहिम का. क्योंकि मोदी जब भी इलेक्शन कैंपेन किया था 2014 में, उसने खुद कहा था कि उनका प्रायोरिटी रहेगा दाऊद को पकड़ के हिंदुस्तान में लाना. वो किस हद तक वो उसमें सक्सेस होता है, सबके नजर उसके ऊपर है. रवि पुजारी ठीक है, और दूसरे भी जो दुबई से छोटा शकील का जो भांजा है उनको पकड़ा वगैरह ठीक है, लेकिन ये सब उतना बड़ा अहमियत नहीं रखता है. मेन जो है डी कंपनी का, तो पूरे देश का नजर इसके ऊपर कि वो उसको दाऊद इब्राहिम को अटक कर सके. क्योंकि सेनेगल जैसे छोटे स्टेट से अगर उसको अटक कर सकता है तो भले दाऊद को इधर नहीं लाए, लेकिन उसको न्यूट्रलाइज कर सकता है. क्या वो ताकत है कि हिंदुस्तान में इतने सारे जो डैमेज हमारे देश को किया है, बॉम्ब ब्लास्ट ने सब किया है, और अगर ये दाऊद का अटक नहीं होता है, उनके खिलाफ एक्शन नहीं होता है, तो मोदी का एजेंडा जो है वो अधूरा रह जाएगा. बरोबर आहे बालकृष्णनजी. आता छोटा राजन झाला, आता रवी पुजारी झाला, या सगळ्या गुंडांना अटक तर होतीये, पण आता लक्ष आहे दाऊदच्याकडे. दाऊदला पकडून आणणार का? कारण शेवटी आता अंडरवर्ल्ड जरी मुंबईतून, महाराष्ट्रातून, भारतातून अंडरवर्ल्डचं महत्त्व कमी झालेलं आहे, अंडरवर्ल्डच्या कारवाया कमी झाल्यात, तरी पूर्णपणे थांबलेल्या नाही आहेत. इकडच्या रिअल इस्टेट बिझनेस असो किंवा ही जी आपली कॅपिटल आर्थिक राजधानी आहे मुंबई, या इथल्या इंडस्ट्रीजना जे टार्गेट करणं चाललं आहे आणि जे प्रोटेक्शन मनी असेल किंवा खंडणी घेण्याचा प्रकार चालू आहे, हा पूर्णपणे थांबला पाहिजे. अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही, काही प्रमाणात कुठे ना कुठे तो नक्की चालू आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे जेव्हा रवी पुजारीची अटकेची बातमी येते तेव्हा निश्चितच ती सगळ्या माध्यमांसाठी हेडलाईन होते. एस बालकृष्णनजी आणि सुधाकर सुराडकरजी, तुम्ही दोघेही या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमचे मत आम्ही ऐकले. अतिशय परखड आणि स्पष्ट मत तुम्ही व्यक्त केलात. धन्यवाद. बातमी आणि बरंच काय मध्ये आम्ही नेहमीच अशा प्रकारच्या सनसनाटी बातम्या तुमच्यासमोर आणत असतो. पण आज झाले, वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा. जय महाराष्ट्र.